मित्रांनो, तुम्ही आधीच्या भागात मामीच्या आणि माझ्या झालेल्या संवाद बद्दल ऐकलेच असेल. आपण आता समोरच्या कथेला सुरुवात करू. मामीचे आणि माझे झालेले बोलण्यामुळे मला झोप लागत नव्हती. सतत त्याच गोष्टी डोळ्यासमोर येत होत्या आणि आता मध्यरात्र झाली होती तरी सुद्धा मी जागी होतो. काही वेळाने मला भांड्यांचा आवाज आला आणि मी लगेच किचनमध्ये गेलो तर तिथे मामी पाणी प्यायला आली होती. मी गेलो आणि पाठीमागून माझ्या या गोष्टीमुळे ती घाबरली. नंतर माझ्याकडे बघून म्हणाली, तू आतापर्यंत झोपलाच नाही. मी म्हणालो, तुमचा तो स्पर्श मला आत्ता पण आठवत आहे. तर तिने फारच वेगळी स्माईल दिली आणि म्हणाली, जास्त आठवू नको, नाही तर तुला त्रास होईल. तिचे असे बोलणे मला लक्षात आले होते, म्हणून मी म्हणालो, त्रास झाला की तुम्ही आहेच ना. आणि मी अजून जाऊन सुरुवात करत होतो तर ती म्हणाली, आता नाही, तुझे मामा केव्हाही उठू शकतात. पण तरी सुद्धा मी मामीचे न ऐकता पुढे जाऊ लागलो. तर मामीने मला थांबवले आणि म्हणाली, थांब, काही दिवस मी कुठे जाणार आहे का? आणि तुला वाटत आहे तसे मला पण वाटत आहे, पण तरी सुद्धा मी थांबले आहे ना. उगाच कोणाला काही समजायला नको. आता मी पण थांबलो कारण मामीचे बोलले अगदी बरोबर होते. पण जाताना मी स्पर्श केलाच. नंतर ती हसली आणि आपल्या खोलीत गेली आणि मी पण जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी पासून आमचे वागणे बदलूनच गेले. आता मी बिनधास्त मामीची मस्करी करायचो आणि माझी मस्करी फार वेगळी असायची. मग मामी म्हणू लागली, तुझी मस्करी तर फारच वाढली आहे. आधी माझ्या सोबत बरोबर बोलत पण नव्हता आणि आता तर तो काही पण करतो. तर मी तिला म्हणालो, तुम्ही आहेच एवढे छान तर काय करणार. तुम्ही दिसले की आपोआप मला मस्करी करायची इच्छा होते. माझे असे रोजचे होऊ लागले. पण मामी मला कधीच काही म्हणत नव्हती, कारण तिला पण आनंद येऊ लागला होता. एकदा आम्ही बसून होतो आणि मामी म्हणाली, मी फार दिवसापासून अनेक गोष्टीसाठी आतुर झाले आहे, पण मामाला काही समजतच नाही. त्यामुळे मला गप्प राहून सर्व मनात ठेवावे लागत होते. तसेच मी बाहेर पण काही कुणाला सांगू शकत नव्हते, कारण मला असे काही आवडत नाही. आणि त्या दिवशी नकळत तसे झाले. त्यामुळे एक नवीनच नात्याची सुरुवात झाली. मी तिच्याकडे बघितले आणि बोललो, जे काही झाले ते फार छान झाले आणि या सर्व गोष्टीमुळे तुम्हाला पण आनंद मिळेलच. पण आता आम्ही फार जवळ राहून बोलत राहायचो आणि मामी जेव्हा पण माझ्या सोबत बोलायची तेव्हा हातावर हात असायचे. मामी मला नेहमी आपल्या गोष्टी सांगायची, पण मामाला सध्या कुठे जायचे नव्हते आणि जास्त काम घरूनच करू लागले. मी पण रोज ग्रंथालयामध्ये जात होतो, पण आमचे ते वागणे सुरूच असायचे. एकदा असे झाले की मामीला आपल्या घरून फोन आला आणि माहीत झाले की मामीच्या बाबांची तब्येत खराब आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे. आम्ही दोघे बसून होतो तेव्हा मामीने या सर्व गोष्टी सांगितल्या. नंतर मामा म्हणाले, तू उद्याच जा. दुसऱ्या दिवशी मामी निघून गेली. आता मी आणि मामाच घरी होतो, म्हणून रोज जेवण बनवणे तसेच इतर काम पण मलाच करावे लागत होते. 3 दिवसांनी मामीचा मला कॉल आला आणि विचारू लागली, घरचे कसे आहे. तर मी मामीला सांगितले, तुम्ही इथली काळजी करू नका. मी रोज जेवण बनवतो आणि इतर कामे पण करतो, म्हणून तुम्ही आपल्या बाबांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. तर मामी म्हणाली, बाबांना काहीच झालं नाही आहे. त्यांना एक दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून सुट्टी दिली. आता रोज फिरायला पण जातात, म्हणून मी लवकरच येते. तर मी मामीला म्हणालो, हो लवकर या, मला तुमची फार आठवण येत आहे. तर मामी म्हणाली, हो येणारच ना आठवण, कारण तुला मस्करी करायला मिळत नाही आहे. मी बोललो, मस्करीचा प्रश्न नाही. तुम्ही घरी असेल की घरात फार छान वाटते. तर मामी म्हणाली, मी लवकरच येते. त्या रात्री मामा आणि मी बसून होतो. मामा मला माझ्या अभ्यासाबद्दल विचारपूस करू लागले. त्यानंतर म्हणाले, मला काही दिवसांनी अजून बाहेर जावे लागेल. मला हे ऐकून फार छान वाटू लागले आणि 2 दिवसांनी मामी आली. मामी आली तेव्हा मामा आंघोळ करायला गेले होते. मामी येताच मी मामीला मिठी मारली. तर मामी म्हणाली, काय करतो. मी म्हणालो, मला तुमची फार आठवण येत होती. त्यानंतर ती मामा बद्दल विचारू लागली. तर सांगितले, ते आंघोळ करायला गेले आहे. नंतर मामी आपल्या खोलीत गेली आणि मी चहा बनवायला गेलो आणि आम्ही तिघेही बसून चहा घेत होतो. मामा मामीला त्यांच्या बाबाच्या तब्येतीबद्दल विचारत होते. मी कसा काय मामीकडे वळत चाललो होतो मला कळत नव्हते,
कारण आता तर मी मामीच्या मागे पुढे करत होतो. आता मला वेळ असेल तेव्हा मामीच्या कामात पण मदत करू लागलो आणि त्यामुळे मामीला पण बरे वाटत होते. मामी म्हणाली, तुला माझी फार काळजी आहे. मला कामात काय मदत करतो तसेच मला कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे त्याचा पण विचार करतो. तर मी मामीला म्हणालो, आता मामांचे तुमच्याकडे लक्ष नाही तर मला तर लक्ष ठेवावे लागणार ना. आणि मी नाही ठेवणार तर अजून कोण ठेवेल लक्ष. तसेच तुम्ही आहात पण छान आणि तुम्ही पण सर्वांची काळजी घेता, तर मला पण तुमची काळजी घेतली पाहिजे. माझ्या या बोलण्यावरून मामी म्हणाली, फार समजदार झाला आहे तू. पण कधी मी काही ठिकाणी मस्करी करायचो तर मामीचा चेहरा फारच पाहण्यासारखा व्हायचा आणि मला तिच्याकडे बघून अजून आनंद वाटायचा. आम्ही रात्री जेवण करत होतो तर मामा म्हणाले, मला उद्या जायचे आहे आणि मी 3 दिवसानंतर येणार. मामा सकाळी जाण्याचे बोलले, पण त्याआधी मला ग्रंथालयामध्ये जायचे होते म्हणून मी निघून गेलो. त्यानंतर आलो तर घरी कोणीच नव्हते. काही वेळ थांबून सुद्धा मामी घरी आली नाही. मग मी मामीला कॉल केला तर मामी म्हणाली, मी बाजारात आली आहे, फार काही सामान घ्यायचे आहे. काही वेळानंतर मामी आली. मामी थकल्यासारखी वाटत होती म्हणून मामीला म्हणालो, तुम्ही बसा, मी चहा बनवतो. आम्ही चहा पिला. मग मामी सर्व सामान बरोबर ठेवू लागली. मी गेलो आणि पाठीमागून तर मामी म्हणाली, काय करतो, मला काम करू दे. आणि आता आपणच आहे त्यामुळे सर्व बरोबर होईल. आता मी पण मामीची मदत करू लागलो. रात्रीच्या जेवणात पण मामीची मदत केली आणि आम्ही जेवण केले. जेवण झाल्यावर मी बाहेर फिरत होतो. तसेच काही वेळानंतर मामीच्या खोलीत आलो आणि बघतो तर आज मामी फारच वेगळे कपडे नेसून होते. मी आज पहिल्यांदा तिला या कपड्यांमध्ये बघितले होते. तिच्या या कपड्यावरून मामीचे रूपच वेगळे दिसू लागले. पण आता मला हा वेळ फारच भारावून टाकत होता. मी गेलो आणि एकदम आनंदाने जाऊन त्या तहानलेल्या गोष्टीवर ठेवून मी असे करताच ती पण मला साथ देऊ लागली. आज तर मामीला काय झाले होते माहित नाही, ती सोडायला तयारच नव्हती आणि मला तिचे असे रूप बघून अजूनच छान वाटू लागले. तीच सर्व दूर करू लागली. काही क्षणातच पूर्ण गोष्टी तिच्या समोर दिसत होत्या. आता तर मी पूर्णपणे त्याचा आनंद घेऊ लागलो. मामी पण बरोबरीने सर्व गोष्टी करू लागली. पण माझी त्या गोष्टीकडे धाव होती आणि मी तिथे पोहोचलो. पण माझ्या हात लागताच जणू काय झाले माहित नाही. ती मला म्हणाली, आज सर्व गोष्टी पूर्ण करून घे. माझ्या अनेक दिवसाच्या इच्छा पूर्ण कर. फार दिवस झाले मी तुला थांबवून ठेवले आहे, पण तू आज काही थांबू नको. कारण मला पण अनेक काळापासून या गोष्टीची गरज भासत आहे. आता मी अजूनच उत्साहात आलो आणि माझ्याने होईल त्या पद्धतीने आपले काम करू लागलो. पण मामीचा चेहरा फारच पाहण्यासारखा झाला होता. तिला त्रास पण होत होता आणि छान पण वाटत होते. त्यानंतर तर आम्ही अजूनच रंगात येऊन आपले मनातल्या गोष्टी पूर्ण केल्या. मग काही वेळ आम्ही तसेच राहून बोलू लागलो. पण थोड्या वेळानंतर परत अजून अंगात आग पसरू लागली आणि आता मी अजून सुरुवात करू लागलो. पण आता मामी माझ्यापेक्षा जास्त रंगात आली होती आणि पुढचे काम तीच करू लागली. त्या रात्री आम्हाला झोपच नाही लागली. पण त्या दिवसानंतर मामीला अनेक गोष्टीची आवश्यकता पडली नाही आणि तिची खुशी तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.